नमस्कार मैत्रिणींनो। तर आज सकाळी सकाळी माझ्या मुलाचा गोंगाट की मम्मी मी डांगराची भाजी टिफिनला नेणार नाही। तर मग मला प्रश्न पडला की काय करावे आणि आपल्याला असं वाटतं की आपल्या मुलांनी सगळ्या पालेभाज्या फळभाज्या खाव्यात। मग मी ठरवलं की आपण डांगराचं असं काहीतरी करूया की जेणेकरून हा टिफिनला पण नेईल आणि याला आवडेल पण। तर मग मैत्रिणींनो आपण करतोय या डांगरापासून डांगरपुऱ्या। त्यासाठी लागणारे साहित्य माझ्याकडे 200 ते 250 ग्रॅम डांगर आहे। त्यानंतर लसूण मी ठेचून घेतलेला आहे, लाल तिखट, हळद, ओवा, कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ आणि त्यामध्ये गव्हाचं पीठ आणि अर्ध्याच्या वरती वाटी असं बेसन पीठ घेतलेलं आहे आपण। तर बघा आपल्याकडे जे डांगर होतं ते आपण असं किसून घेतलेलं आहे। याची आपण एक सुकी भाजी करून घेऊया। तर बघा मी गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे। त्यामध्ये आपण चमचाभर जिरं, जो आपण लसूण ठेचून घेतला होता तो टाकूया। त्यानंतर बारीक कापलेली कोथिंबीर, हे आपण चांगलं परतून घेऊया। तर बघा हे आपलं चांगलं परतत आहे, लसणाचा खूप सुगंध येत आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपण जे लाल तिखट हळद घेतलं होतं ते टाकूया। हे चांगलं परतून घेऊया आपण। त्यानंतर आपण जो डांगराचा किस केलेला होता तो आपण त्यामध्ये टाकूया। तो आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीपुरता मीठ टाकूया। मीठ टाकल्याच्या नंतर आपण जी कोथिंबीर कापली होती त्याच्यातून मी थोडी साईडला ठेवली होती तीही थोडी वरतून टाकूया। हे चांगलं हलवून घ्यायचंय। त्यानंतर त्याची 5 ते 10 मिनिटं एक छोटीशी वाफ काढून घ्यायची आपल्याला, म्हणजे जेणेकरून ते शिजलं जाईल। तर बघा आपण याची 5 मिनिटं वाफ काढून घेतलेली आहे आणि ते छानपैकी शिजलेलं पण आहे। त्यानंतर आपल्याला हे एका ताटात काढून घ्यायचं आहे। ताटात काढल्यानंतर हे आपण थोडं थंड होऊ देऊया। थंड झाल्यानंतर आपण हे एका वाटीमध्ये काढूया। ते एका मोठ्या वाटीमध्ये काढल्याच्या नंतर त्यावरती आपण घेतलेलं गव्हाचं पीठ टाकूया। त्यानंतर जे बेसन पीठ घेतलं होतं आपण तेही टाकूया। त्यानंतर जो ओवा घेतला होता आपण तोही त्याच्यावरती टाकूया आणि या सगळ्या मिश्रणाचा आपण एक गोळा तयार करून घेऊया। आपण त्या मिश्रणाचा एक गोळा तयार करून घेतला आहे। त्यानंतर आपण हा पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे। त्याच्यापासून एक आपण मोठी अशी चपाती लाटून घेतलेली आहे। ही चपाती लाटल्याच्या नंतर आपल्याला ज्या काही आकाराच्या पुऱ्या हव्या असतील, लहान मोठी साईज, त्यानुसार तुम्ही कट करून घ्यायच्या आहेत। तर मैत्रिणींनो मी अशा छोट्या आकाराच्या पुऱ्या करून घेतलेल्या आहे। त्यानंतर मी पुऱ्या करत असतानाच मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं। तर आपण एक एक करून अशा या पुऱ्या तळून घेऊया। तुम्हाला तळायच्या नसल्या तर आपण या पिठाचे आपण छोटे छोटे पराठे करू शकतो। मुलांना पोळी म्हणून डब्याला पराठे पण देऊ शकतो। तर बघा मैत्रिणींनो मंद आचेवरती ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। या अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या। तर बघा मैत्रिणींनो एक एक करून अशा या पुऱ्या आपण तळून घेऊया। तुम्ही बघू शकता किती सुंदर फुगताय त्या। आपल्या खमंग व खुसखुशीत अशा डांगरपुऱ्या खाण्यासाठी तयार आहेत। या तुम्ही कशासोबतही खाऊ शकता। प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।